ठाण्यात भाजपा नाराज, महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू। जोपर्यंत ठाण्यात कमळ चिन्हावर उमेदवार देत नाही तोपर्यंत काम करणार नाही। ठाणे लोकसभा जागेसाठी शिवसेना उमेदवार म्हणून नरेश म्हस्के यांच्या नावाची वर्णी लागल्यानंतर ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पाठवायला सुरुवात केली। माजी खासदार संजीव नाईक यांची उमेदवारी महायुतीमध्ये डावलल्यामुळे भाजपा पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा सत्र सुरू केले। मात्र ठाण्यातील भाजपच्या विभागीय कार्यालयात शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक समवेत भाजपा आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांच्या समवेत बैठका घेत नाराजी दूर झाल्याचं सांगताच पुन्हा एकदा भाजपा पदाधिकाऱ्यांकडून महायुतीचा धर्म पाळताना दिसलेले आहेत। जोपर्यंत भाजपाच्या कमळ चिन्हावर उमेदवार देत नाही तोपर्यंत आम्ही ठाणे लोकसभेसाठी काम करणार नाही असा इशारा भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। त्यामुळे आज शिवसेना आणि भाजपाची बैठक फोल ठरल्याची चर्चा ठाण्यातील राजकीय वर्तुळात दिसते। त्यामुळे उद्याच्या दिवशी महायुती शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी अर्ज भरण्यासाठी कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन होणार आहे हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। तर भारतीय जनता पक्षाचे ओवळा माजी वडा भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे। भारतीय जनता पक्षाचे ओवळा माजी वडा मंडळ अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, सरचिटणीस सचिन शिंगारे, सरचिटणीस जितेंद्र मढवी, जैन प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष राकेश जैन, दिव्यांग विकास आघाडी लोकसभा संयोजक डॉक्टर अक्षय झोडगे, पॅनल प्रमुख महेश ताजणे, वैद्यकीय सेल अध्यक्षा डॉक्टर अपर्णा ताजणे, त्याचबरोबर उत्तर भारतीय सेलचे संयोजक हिराप्रसाद राय, सुपर वॉरियर शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख तसेच ओवळा माजीवाडा मंडळाचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी राजीनामे दिले। ठाणे लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवली जावी यासाठी या कारणास्तव राजीनामे देण्यात आले। नमस्कार, मी ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, ओवळा माजीवाडा मंडळ अध्यक्ष। आज मी माझ्या पदाचा राजीनामा माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रकांत बावनकुळे साहेब यांना मेल केलेला आहे। त्याचप्रमाणे याची एक प्रत मी माननीय शहर अध्यक्ष श्री संजय वाघुले साहेब यांच्याकडे दिलेला आहे। या गेल्या 2 वर्षापासून 1.5 ते 2 वर्षापासून आम्ही या मंडळात काम करत असताना इथे आम्ही भारतीय जनता पार्टीचं माननीय आमदार संजय केळकर साहेब असतील, माननीय आमदार डावखरे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे वाघुले साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्ष वाढण्यासाठी एवढं काम करतो आणि आम्हाला अपेक्षा होती की ही सीट बीजेपीला येईल। आज नरेंद्र मोदीजींचा जो प्रचार संपूर्ण भारतभर फिरत आहे त्या 400 पार मध्ये ही ठाण्यामधली एक सीट असावी आणि ती भारतीय जनता पार्टीची कमळ चिन्हावर असावी ही आमची मागणी होती आणि याकरता आम्ही आज राजीनामा दिलेला। आमची एवढीच मागणी होती की उमेदवार आम्हाला कोणी चालेल परंतु चिन्ह मात्र भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढावं, कारण सर्वसामान्यांची इच्छा देखील हीच आहे की जोपर्यंत ह्या निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर ठाण्यामध्ये होत नाही तोपर्यंत विजय हा सुनिश्चित होऊ शकत नाही आणि जर तो विजय आपल्याला प्रचंड बहुमताने आणायचा असेल तर ही सीट कमळाच्या चिन्हावर लढवावी हाच आमची एकमेव मागणी आहे। आम्हाला उमेदवार कोण आहे याच्याशी काही नाही, आमचा पक्ष जो उमेदवार देईल तोच आमचा उमेदवार असेल, परंतु तो भारतीय जनता पार्टीचा आणि कमळ चिन्हावर लढणार असावा हीच आमची पक्षाकडे मागणी आहे आणि म्हणून मी आज राजीनामा दिलेला आहे। पुढची भूमिका एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही जो काम करत राहू पक्षाचं, परंतु जोपर्यंत कमळ चिन्हावर येत नाही तोपर्यंत आम्ही कोणतेही काम करणार नाही ही आमची भूमिका आहे। माझ्यासोबत आमच्या मंडळाचे सरचिटणीस जितेंद्र मढवी आहेत, त्याचप्रमाणे सचिन शिंगारे आहेत, जैन समाजाचे अध्यक्ष आमचे श्री राकेश जैन आहेत, त्याचप्रमाणे आमचे बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आहेत, सुपर वॉरियर्स आहेत, सुपर वॉरियर्स मध्ये आमचे महेश ताजणे आहेत, त्यांच्या मिसेस आहेत, त्याचप्रमाणे अक्षय झोडगे आहेत, आमच्या मंडळाचे बरेच सरचिटणीस आहेत आणि उपाध्यक्ष या सर्वांनी आज राजीनामे दिलेले आहेत।